वाहतुकीची समस्या तर या पालघरवासियांसाठी पाचवीलाच पुजलेली आहे। मुंबई अहमदाबाद हा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरून एकदा अहमदाबादवरून नरेंद्र मोदीने यायला पाहिजे किंवा अमित शहानी यायला पाहिजे। गडकरी, नितीन गडकरी जे देशाचे रस्ते मंत्री आहेत त्यांनी यायला हवं। फडणवीसांनी हेलिकॉप्टर सोडून रस्त्याने यायला पाहिजे। मग कळेल त्यांना काय हाल आहेत लोकांचे। आज आम्ही ट्रेनने आलो, पण ट्रेनने सुद्धा हे लोक प्रवास करतात आमचे सगळे। संघटनात्मक बांधणी संदर्भातला हा दौरा आहे। ठाणे आणि पालघरमध्ये संघटनात्मक बांधणी आम्ही अत्यंत गांभीर्याने घेत आहोत। नवीन नेमणुका झालेल्या आहेत। विलास पोतनीस, अमोल कीर्तीकर या अनुभवी लोकांची नेमणूक इथे झाली आहे। आज शाखांची उद्घाटन आहेत। पालघरमधलं शिवसेनेचं मध्यवर्ती कार्यालय उघडलं जात आहे। एकदा शाखा उघडली, शाखा निर्माण झाली की त्या भागामध्ये शिवसेना वाढते, गजबज वाढते। हे तुम्हाला पालघरमध्ये दिसायला लागेल। जवळजवळ प्रत्येक गावात शाखा। सर, पालघर हा शिवसेनेचा पूर्वीपासूनचा बालेकिल्ला आहे। मात्र शिवसेना ठाकरे गटाच्या बरेच नेते कार्यकर्त्यांना इतर पक्षांनी म्हणजे महायुतीच्या पक्षांनी मुळात पालघरमध्ये मतदार जो आहे, कार्यकर्ता जागेवरच आहे। आता कोणी वरचे लोक काही त्यांच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी गेले असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे, पण कार्यकर्ते आणि जो आमचा मतदार आहे परंपरागत तो कायम आहे। त्याच्यामध्ये अजून कशी वाढ करता येईल, लोकांना कसं आकर्षित करून घेता येईल, त्यासाठी आमचे लोक प्रयत्न करत आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।